वळूया पुढच्या बातमीकडे। महायुतीचं अखेर ठरलंय, कारण देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदे होणार उपमुख्यमंत्री, अजितदादा होणार मुख्यमंत्री। फडणवीसांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची मंजुरी आहे। शिंदे आणि दादांकडून मात्र फडणवीसांना ग्रीन सिग्नल आहे। बघा, महत्त्वाची बातमी आहे, मोठी बातमी आहे। शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणार आणि फडणवीसच मुख्यमंत्री होणार, कारण शिंदे आणि दादांकडून देखील फडणवीसांना ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। त्यामुळे आता महायुतीचं ठरलेलं आहे। आपण थेट जाऊया दिल्लीमध्ये। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, अखेर जो घोडा अडलं होतं ते कुठेतरी आता तिढा सुटलेला आहे, फडणवीसच मुख्यमंत्री, काय सांगशील? हा अगदी बरोबर आहे गिरीश, कारण मागच्या 2 दिवसांपासून ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमकं कोण होणार, त्याला एक प्रकारे त्यावरती आज शिक्कामोर्तब झालेला आहे असं आपल्या एक प्रकारे म्हणता येणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आलेली आहे। हे नेमकं कशामुळे केलेलं आहे हेच आपण समजून घेणार आहोत। माझ्यासोबत सकाळचे दिल्ली ब्युरो चीफ सुनील चावके आहेत। चावके सर, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती मुख्यमंत्रीपदी शिक्कामोर्तब झालेले, हे कशामुळे झालेलं आहे, नेमकं काय सविस्तर सांगा। नाही, ज्या पद्धतीनं भाजपनं 2029 साली 100% भाजप अशी घोषणा केली होती, त्याचा ते लक्ष ह्याच निवडणुकीत जवळपास त्यांनी अचीव केलं आणि त्यामुळं 90% यश आत्ताच मिळालं। तर भाजपचा मुख्यमंत्री का नको, आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यासाठी की देवेंद्र फडणवीस यांचा जो 2014 ते 2019 दरम्यानचा जो मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ होता तो अतिशय उत्तम होता असं भाजपच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्याला संघाचाही दुजोरा आहे की संघाला जे अभिप्रेत होता महाराष्ट्र, त्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस त्या दिशेनं चालले होते, पण त्यात मग खंड पडला आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं। तर आता भाजपचं पूर्ण जवळपास बहुमत असताना, एवढं प्रचंड यश मिळालं असताना भाजपचा मुख्यमंत्री का नको अशी भावना प्रबळ झालेली आहे आणि त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एक प्रकारे शिक्कामोर्तब करण्यात येत आहे। आज हे सगळे नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये येणार आहेत, आजच या सगळ्यांनावरती रात्री उशिरापर्यंत शिक्कामोर्तब होईल का, पण महाराष्ट्राचा नेमकं शपथविधी कधी होईल अशी चर्चा सुरू झालेली आहे। हे घोडं नेमकं का अडतं? मुख्यमंत्री पदाचं नाव जरी आज निश्चित झालं असलं तरी त्याची चर्चा लांबते काय नेमकं? ते घोडं का अडतंय याचं एक असा नवीन माहिती मिळालेली आहे की सध्या कार्तिक मास सुरू आहे आणि मार्गशीर्ष मास सुरू होण्यासाठी जवळपास 4 ते 5 दिवस अजून शिल्लक आहेत। तर कदाचित मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतर शपथविधी होईल, म्हणजे 28 तारखेनंतर शपथविधी होऊ शकतो। 4 दिवस अजून कार्तिक महिना संपवायला शिल्लक आहेत। तर हे कार्तिक मास संपल्यानंतर मार्गशीर्ष मार्ग, आणि त्याचंही कारण, त्याचाही एक तर्क असा दिला जातो आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना द्यायचा आहे 1500च्या ऐवजी। तर त्यासाठी महालक्ष्मीची कृपा व्हायला हवी आणि ती महालक्ष्मीची कृपा मार्गशीर्ष महिन्यात होणार आहे। त्यामुळं मार्गशीर्ष महिन्यापर्यंत हा मुद्दा जो आहे तो लांबवला, घोडं तिथंच अडते आहे असं कळते आहे। आणि त्यामुळं हा जेव्हा तिढा सुटेल, मार्गशीर्ष महिना येईल, तेव्हा हे सगळं सुटलेलं दिसेल आणि वानखेडे स्टेडियमवर हा मोठा सोहळा आयोजित करण्याचा सगळा विचार सर, एक दुसरा मुद्दा बघायला गेलं तर काही दिवसांपासून चर्चा होती की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल, बिहार पॅटर्न राबवलं जाईल, पण भाजपनं बिहार पॅटर्नवरती फुली मारली असं आपल्याला म्हणावं लागेल। हे भाजपचं नेमकी हिंमत कुठून आली भाजपकडे बिहार पॅटर्नवरती फुली मारण्याची? नाही, ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत मराठा मतदारांनी भाजपला, महायुतीला फटका दिला, त्याची भरपाई ओबीसी मतांमुळं झालेली आहे आणि आता ही सगळं ओबीसी मतदार पुन्हा भाजपच्या विरोधात जाऊ नये किंवा भाजपपासून दूर